ईवीएम मशीन हैक हो शकत नहीं। एफआईआर में जो ओटीपी का मेंशन है मैडम, वो क्या है थोड़ा एक्सप्लेन। एफआईआर में कोई ओटीपी का मेंशन नहीं है और वो उसके इस रीज़न की वजह से मोबाइल अलाउ होता है ऐसा दिखा है। वो उस मोबाइल पे कोई ओटीपी आएगा ऐसा कोई एफआईआर में मेंशन नहीं है। मुळात जो ईव्हीएम आहे, ईव्हीएम इज अ स्टँड अलोन सिस्टीम। त्याला अनलॉक करायला कुठलाही ओटीपी लागत नाही। काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि तेथेच तो रिझल्ट घेतला जातो आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात। त्याच्यामुळे ही टेक्निकली फूल प्रूफ सिस्टीम आहे। इनफॅक्ट जे ईव्हीएम आहेत तेच नॉन कम्युनिकेबल किंवा स्टँड अलोन सिस्टीम आहे। त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा ओटीपीची गरज नाही आहे। भरत शहानी माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार दिली नव्हती। ते डायरेक्ट भरत शहा आणि सुरेंदर अरोरा हे जे दोन कॅन्डिडेट आहेत, ज्या पद्धतीने ट्रेंड चालू होता इलेक्शनचा तुम्ही समजू शकता। पहिल्या फेरीपासूनच वर खाली होत होते। त्याच्यामुळे ते संबंध काउंटिंग प्रोसिजर स्टॅट्युटरी असते, संवैधानिक असते, ती मी करत होते डायसवर। आणि सुरेंदर अरोरा आणि भरत शहा एका माणसाला घेऊन आले की ह्याच्याकडे मोबाईल आहे, मला काउंटिंग प्रोसिजर जास्त महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे मी माझ्या एका अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या। त्याच्यापूर्वी कुठलीही कंप्लेंट भरत शहाने माझ्याकडे केलेली नव्हती।